नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहूयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी सुंदर भाषण. मोजू तरी कशी उंची बाबासाहेब तुमच्या कर्तृत्वाची. मोजू तरी कशी उंची बाबासाहेब तुमच्या कर्तृत्वाची. तुम्ही जगाला शिकवली भाषा माणुसकीची. तुम्ही जगाला शिकवली भाषा माणुसकीची. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव साक्षी आहे. आज 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण साजरी करत आहोत. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला. बाबासाहेबांचे पूर्ण नाव भीमराव रामजी सपकाळ असे होते. बाबासाहेब शिक्षण घेत असताना त्यांच्या शिक्षकांनी त्यांचे आडनाव आंबेडकर असे केले. त्यांचे प्राथमिक शिक्षण रत्नागिरी व सातारा येथे झाले. माध्यमिक शिक्षण मुंबईतील एल्फिस्टन हायस्कूल येथे झाले. त्यांनी BA ची पदवी घेतली. पुढे उच्च शिक्षणासाठी ते अमेरिकेला गेले. कायद्याच्या अभ्यासासाठी बाबासाहेब लंडनला गेले. तेथे त्यांनी MSc DSc पदवी मिळवली. बॅरिस्टर होऊन बाबासाहेब भारतात आले. राजश्री शाहू महाराजांच्या मदतीने त्यांनी मूकनायक हे पाक्षिक सुरू केले. दलितांच्या राजकीय व सामाजिक अडचणी सरकारपुढे मांडण्यासाठी बहिष्कृत हितकारणी सभा 1924 मध्ये मुंबईत स्थापन केली. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे या समितीचे ब्रीदवाक्य ठरवण्यात आले. बाबासाहेबांनी शेतकरी, कामगार, महिला यांच्या हक्कांचे समर्थन केले. ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री झाले. बाबासाहेबांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटले जाते. बाबासाहेबांना वाचनाची आवड होती. ग्रंथ हेच गुरु अशी त्यांची धारणा होती. मुंबई येथे दादरमध्ये राजगृह नावाचे बाबासाहेबांचे घर आहे. हे घर म्हणजे विविध ग्रंथांचे भांडारच आहे. ग्रंथ संपत्ती मिळवताना बाबासाहेबांना अतिशय कष्ट पडले. त्यासाठी ते प्रसंगी उपाशी देखील राहिले. गौतम बुद्ध, कबीर आणि महात्मा फुले हे त्यांचे 3 गुरु होते. 1956 मध्ये त्यांनी नागपूर येथे बौद्ध धर्माचा स्वीकार केला. मराठवाडा विद्यापीठाला 1994 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात आले आहे. समाजाला समतेचा, मानवतेचा, प्रकाशाचा मार्ग दाखवणाऱ्या या महामानवाचे 6 डिसेंबर 1956 रोजी
दिल्ली येथील निवासस्थानी महापरिनिर्वाण झाले. त्यांचे कार्य आणि विचार सदैव आपल्याला प्रेरणा देतात. भारतरत्न, क्रांतीसूर्य, कायदेपंडित, राज्यघटनेचे शिल्पकार, बोधिसत्व, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.